हाय, माय नेम इज कल्याणी मुळे. मी श्रीरामपूरमधून आहे आणि मी इंजिनिअरिंग कोपरगावमधून केलं. त्यानंतर मी 2 वर्ष मास्टर्स नाशिकमधनं केलं. मला मास्टर्स करतानाच जॉब लागला. मी त्याच कॉलेजमध्ये ॲज अ असिस्टंट प्रोफेसर म्हणून रुजू झाले. जोपर्यंत स्टार्टिंगला जॉब चालू होता तोपर्यंत मी खूप खुश होते की जे शिक्षक मला शिकवत आहेत मी त्यांच्याच सोबत बसून आता टिफिन खाणार, बाकीच्या मुलांना शिकवणार आणि मला फारच छान वाटायचं हे सगळं. पण त्यानंतर माझं लग्न झालं आणि मला काही कारणास्तव पुण्याला शिफ्ट करावं लागलं. मी जॉबलेस होते. मला परत जॉब शोधायचा होता, पण मला परत त्या फील्डमध्ये जायचं नव्हतं. त्याचं एक मूळ रिझन होतं, मी जेव्हा जॉब करत होते त्यावेळेला असं होतं की मी होते तर प्रोफेसर, पण आम्हाला सॅलरी अगदीच तुटपुंजी मिळायची, अगदी 10-20 हजार रुपये, आणि 20 हजारामध्ये तर तसं काहीच भागत नाही. आणि मला असं होतं की नाही, हा पगार कुठेतरी खूपच कमी वाटतो आहे, आपल्याला काहीतरी छान मिळायला हवं. आपण ज्या लेवलला काम करतो असं आपण दाखवतो आहे आता, त्या लेवलचं आपल्याला काहीच आउटपुट मिळत नाही आहे. मी एक क्लास पण केला पुण्यामध्येच, पण त्या क्लासने तसं मला पाहिजे तसं काही आउटपुट दिलं नाही. मला त्यांनी सांगितलं की आम्ही खूप छान प्लेसमेंट देणार वगैरे वगैरे, बट त्यांनी त्या पद्धतीने फक्त थोडंफार छान शिकवलं, पण प्लेसमेंट त्यांच्या अजिबातच चांगल्या नव्हत्या. मग त्यानंतर मी बरीच डिमोटिवेटेड झाले. मला माझ्या मैत्रिणीकडनं या क्लासबद्दल समजलं. मी तिला बोलले की ठीक आहे, तुला छान पॅकेज मिळालं आहे, पण प्रत्येकालाच असं काही मिळेल असं मला नाही वाटत. मग मी एकदा क्लासमध्ये येऊन भेटले आणि जरा चौकशी वगैरे केली. मला छान वाटलं त्यांना भेटून. मला पूर्ण माहिती मिळाली आणि त्यामध्ये मला बऱ्यापैकी कॉन्फिडंट वाटलं की हां चला मी हे करू शकते. मी त्यानंतर माझ्या हजबंडशी डिस्कस केल्यानंतर मी हा क्लास जॉईन केला. पण एक शिकवण्याच्या बाबतीतनं एक फॅक्टर असतो की जर तुम्हाला अर्जुन बनायचं असेल तर तुम्हाला कृष्णासारखं महाभारतामध्ये सर्वाईव्ह करण्यासाठी कृष्णासारखं मार्गदर्शन मिळायला पाहिजे. तसं मला आतिश सरांकडनं मार्गदर्शन मिळालं. यांची मॅनेजमेंट टीम इतकी सपोर्टिव्ह आहे की मला अगदी क्षुल्लकशी गोष्ट जरी काही खटकत असेल आणि मी त्यांच्यापर्यंत ती घेऊन गेले तर माझ्या प्रत्येक प्रॉब्लेमला मला सोल्युशन मिळालं आहे. त्यानंतर क्लास तर कंप्लीट झाला. मग आता पुढचं काय, तर त्यासाठी जे मार्गदर्शन पाहिजे, की बरेच इन्स्टिट्यूट अशा आहेत की त्या क्लास घेत आहेत, शिकवणं पण बेटर आहे, पण पुढं काय करायचं आहे, जॉब कसा मिळवायचा आहे, तो कसं आपल्याला तिथपर्यंत कसं पोहोचायचं आहे इंडस्ट्रीपर्यंत, तो मार्ग जो असतो तो खूप खडतर असतो आणि तो सगळेजण नाही सांगत. ते मार्गदर्शन जे आहे ते ॲक्युरेट मार्गदर्शन मला इकडे मिळालं. सरांनी मला सांगितलं की तुम्ही ठीक आहे, तुम्ही ऑनलाईनचे सेशन्स केलेत, नो प्रॉब्लेम, बट तुम्ही लास्टचं जो आहे प्रोजेक्ट वगैरे ते सगळे तुम्ही ऑफलाईन येऊन करा आणि तुम्हाला प्रॉपर गायडन्स मिळेल. तुमचा जो 1 महिना असेल तो तुम्हाला वर्थ इट वाटेल. मी आले त्या पद्धतीने, सरांवर ट्रस्ट ठेवला आणि मी इकडे आले. मला इतकं प्रॉपर गायडन्स मिळालं. माझा जो कॉन्फिडन्स लेवल होती खूप कमी झालेली, पूर्ण डिमोटिवेटेड झाले होते, मला त्या सगळ्यातनं पूर्ण बाहेर पडायला आणि एक नवीन कल्याणी जन्माला यायला इकडे येऊन कारण मिळालं आणि मी खूप छान पद्धतीने आता IT इंडस्ट्रीत सर्वाईव्ह करते. मला एक उत्तम पॅकेज आहे आणि मी एका नामांकित कंपनीमध्ये आता सध्या जॉब करते आहे आणि हे सगळं छान मला सर्वाईव्ह करायला मिळतं आहे IT इंडस्ट्रीत जस्ट बिकॉज ऑफ आतिश सर अँड AVD. मला एक असं सांगायचं आहे की खूप सगळे लोक आहेत की आता आम्ही मास्टर्स केले आणि मग आता लेक्चरर होणार. तसं करू नका. काय ना ॲक्च्युली की तुम्ही तिकडे जाल त्या इंडस्ट्रीत, बट कसं आहे तिथे मला लास्टला आता रिसेशन असल्यामुळं असं फील यायचं की मी कॉल सेंटरमध्ये काम करते, कारण आम्हाला 300 मुलांची लिस्ट दिली जायची. कॉल करा, त्यांना ॲडमिशनसाठी प्रोत्साहित करा, नाही तर तुम्हाला सॅलरी मिळणार नाही. सॅलरी कटआउट केली जायची आणि हे सगळं मला ठीक नव्हतं वाटत. तर मला असं म्हणायचं की तुमच्यात पोटेन्शियल आहे, तुम्ही मास्टर्स करताय किंवा तुम्ही अगदी जर PhD जरी करत आहात तर तुम्हाला एक उत्तम मार्गदर्शनाची गरज आहे, जेणेकरून तुम्ही आयुष्यात सर्वाईव्ह कराल. उत्तम पगाराने नोकरी घेऊन छान पद्धतीने तुम्ही तुमचं आयुष्य स्पेंड कराल. तर तुम्हाला उत्तम मार्गदर्शनाची गरज आहे, जी की तुम्हाला AVDतनं नक्कीच मिळेल.